सरपंच रुपालीताई मैपती बोबडे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। नमस्कार, मी रुपाली मैपती बोबडे, बिब्बी सरपंच। व्यासपीठावरील आदरणीय महाराज साहेब, आदरणीय बाबा, आदरणीय आमदार साहेब, आदरणीय बापू यांना नमस्कार करून मी माझे जे मनोगत व्यक्त करते ते जे माझ्या गावातील विकास कामे जे झालेत ते थोडीशी तुमच्या पुढे सांगते। आमच्या गावातील जी विकास कामे झाले ते प्रथम ते आमचे मारुती मंदिर हेही महाराजांच्या फंडातून झालेले आहे। मारुती मंदिर झाले, लक्ष्मी माता मंदिर झाले, गणपती सभा मंडप झाले, बरीचशी अशी कामं जी अगदी आपण जे बसलोय आपली आत्ता जिथं सभा चालली ते सुद्धा आमच्या महाराज साहेबांच्याच फंडातून झालेले, आमदार साहेबांच्या फंडातून आणि महाराज साहेबांच्या फंडातून। जितकी सांगावी इतकी कामे थोडीच, एवढी कामे आमच्या गावातून झालेली की बरीचशी कामे अशी कामे झाले की रस्ता डांबरीकरण, वागजाईनगरमधल्या शाळेच्या 2-3 खोल्या, आजापूर रोड ते बिब्बी वागजाईनगर हे डांबरीकरण की इतक्या वर्षात इतकी कामे झाले की न सांगण्यासारखी कामे झालीत। आता हे PCचं काम दवाखान्याचं तर एवढं मोठं आहे की भरपूर मोठं आहे, ती सुद्धा आमच्या महाराजांच्या फंडातून झालेलं आहे। अशी बरीचशी कामं, किती कामे सांगावी एवढी थोडीच आहे ती। त्यामुळे महाराजांचं जे आमच्या उपकार आहेत बिब्बी गावाव आणि पंचक्रोशी जे उपकार आहेत ते आम्ही न कधी फेडलेले आहेत की आत्ता जर मला बोलायचं म्हणलं तर आमच्याच गावात म्हणजे सगळीकडंच एवढं दुष्काळाचं सावट होतं की माझं लग्न 2002 साली झालं। त्यावेळेपासून जी मी आमच्या गावाला केनेल महाराजांच्या कृपेने 2013 साली आला, तोपर्यंतच मी स्वतः एवढा दुष्काळ अनुभवला की अक्षरशः आमच्या घरात जे आम्ही लहान लहान मुलांना आंघोळे घालायचो ना त्यांनी कपडे धुवायला लावायची घरची, की पर्याय नसायचा की कपडे ही मुलांना आंघोळ घातलेल्या पाण्याने आम्ही कपडे धुतले ती। आणि जेव्हा जेव्हा महिला प्रस्तुतीला जर आमच्या माहेरी बिब्बीला यायचे म्हणले ना तर आम्ही सरळ सांगायचो आमच्यात एवढा मोठा पाण्याचा प्रश्न आहे ना की मुलींनो तुम्ही तिथंच थांबा। म्हणजे ह्या सुद्धा आनंदातून मुली इतक्या वंचित राहिल्या की केवळ पाण्याच्या प्रश्नामुळं। तर महाराजांचा एवढा म्हणजे महाराजांनी ही पाण्याचं ही तर रस्त्याचं काम झालं म्हणा, सिमेंट कॉन्क्रीट डांबरीकरण सभा मंडप एवढी जी कामं झाली ती तर झाली, पण आमच्या महाराजांनी एकच काम एवढं महत्त्वाचं केलं की आमच्या 7 पिढ्या सुद्धा उपकार विसरू शकत नाहीत। एवढं एकच काम, पण एवढं मोठं। जरी विरोधक म्हणलं ना पाण्यावर तुम्ही किती दिवस बोलणार, अहो पाणीच आमच्या आयुष्याला गेलंय। कारण आमचं जे नंदनवन आमच्याच नव्हे तर आजूबाजूच्या गावांचं बी नंदनवन जी केलंय महाराजांनी ती आमच्या 7 पिढ्या कधीच विसरणार नाही त्या आणि विसरूही शकत नाही त्या। आणि माणसांनी कसं एवढंच की प्रत्येक गावच्या लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे आपली कशी परिस्थिती होती आणि आपल्या गावात आता काय नंदनवन झालंय। आपण जसं कॅनेल आलाय तसा जी गावची प्रगती झाली, गावच्या तुमच्या बिल्डिंग्या झाल्या, वाहनदारात आली तुमच्या, आत्ता तुमच्या मुलांना कोणी हसत मुली देतंय। आधी म्हणायचं जी येतात का नाही ती केवळ आमच्या महाराजांच्यामुळे येतात, ही तुम्ही कधीच विसरू नका। आणि जर मनाला जर तुमच्या काय वाटलं ना तर थोडंसं उसाची दारं मोडताना लक्षात घ्या की किंवा कांद्याचं दारं मोडताना लक्षात घ्या की ही कुणामुळे या। तुम्ही जरी वरून जरी बोलला का नाही तरी तुमच्या कुठंतरी आत्मनाला खंत वाटेल की नाही ही आपण मान्यच केलं पाहिजे की आपल्या महाराजांच्या मुळे आलंय। थोडीशी कुठंतरी जाण ठेवा आणि नंतरच पुढच्या गप्पा मारा की काय नाही तुम्ही काय केलंय। आणि जी माणसं आता सगळीकडेच चाललंय बदलायचं, पण ज्या लोकांना जाण आहे ती लोक कधीच बरोबर महाराजांच्या बरोबर आणि महाराजांना साथ देणार ही लिहिलेल्या कागद आहे। आणि अशी जी अवस्था होती आमच्या गावची ती तर खूप बदलली। आता कुणी आमच्या गावाला म्हणणार नाही की नको मुली द्यायला। आता सध्या माझं लग्न जमलं तेव्हा सुभाष शिंदे ही भाऊ जे आमचं मावस काका होतं ती सुद्धा आमच्या चर्चा झाली बाबा मुलगी तिथं द्यायची, असं दुष्काळी गाव आहे
तर सुभाष भाऊ काय म्हटलं, अरे शंकर, आमच्या वडिलांचं नाव शंकर, अरे शंकर नको टेन्शन घेऊ, महाराज तिथं बघतात, त्यामुळे त्या भागाला केनेल येणार आहे. त्यामुळे ह्या समाधाव सुद्धा आमच्या लोकांनी मला इथं दिली की हां जाऊ द्या, महाराजांचा शब्द आहे ना, ती केनेल तिथं येणारच. एवढ्यापर्यंत म्हणजे भाऊंचा सुद्धा विश्वास होता की भाऊंचं आणि आमच्या वडिलांचं बरंचसं एकत्र जाणं येणं होतं. त्यामुळं एवढं असं महाराजांच्याबद्दल त्यांनी सुद्धा एवढं सुंदर विचारलं की विचार त्यांचं होतं. आणि एवढ्या वर्ष आमच्या जे महाराजांना एवढं आमचं महाराज जे राजकारण करतात, त्या राजकारणात आमच्या महाराजांना एकही डाग लागलेला नाही. आणि जेव्हा 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 आम्ही पाणी आलं तेव्हा आम्ही हरिभाऊ जाधव ह्या वस्ती पूजनासाठी गेलो. ती पण आमचं अख्खं गाव गेलं तिथं. त्या काळात एवढ्या गाड्या घोड्या नव्हत्या. ट्रॅक्टरमध्ये गेलो. ट्रॅक्टरमध्ये गेल्यानंतर तिथं आम्ही महाराजांना ओवाळलं. आमच्या घरून ज्या आम्ही कळशा नेलत्या, आम्ही कृष्णामाईचं पूजन केलं. महाराजांना ओवाळलं, कृष्णामाईचं पूजन केलं. तिथून त्याच कळशातून आम्ही पाणी आणलं. पाणी आणल्यानंतर त्याच पाण्याने आम्ही आमच्या घरच्या देवाला आंघोळ घातली. की आमच्या ह्या देवाला आंघोळ का घातली तर आमचं आता ऋण फिटलं. पाणी आल्यानंतर जी आमची जी हेडसाण होत होती, अहो पाणी म्हणजे सोन्याला एवढं जपायचं नाही, एवढं पाणी. 2-2 दिवस टँकर येण्याची वाट बघायचो. 2-2 दिवस हापशिव घरचं जेंट्स झोपाय जायचं नंबर लावून. आणि लव्हाण काकांना तर एवढंच काम, कावडीच्या काट्या बनवायच्या. आमच्या घरी अजून काठी आहे एवढं. आणि त्यावेळेस एवढं विचित्र काम की टँकरचा आवाज आला की दुसरं कामच काय नाही, नसतं पळत सुटायचं टँकर. आणि अक्षरशः असं वाटायचं कुठून मला इथं दिली बिब्बीत काय माहिती. मी कधी कधी आमचं वडील मला सोडायला आलं तर माझ्या डोळ्यातनं कधी कधी पाणी यायचं, बापरे कसं मला ह्या गावात दिलं. आणि पाणी नसल्यामुळं शौचालयाची काही सोय नव्हती अक्षरशः. आणि आमच्या वडिलांना मी म्हणायचं, अहो शंकरराव तुम्ही मुलगी कशी दिली तिथं, तुम्हाला अवस्था माहित आहे. असं सगळं विचित्र होतं. पण महाराजांच्या मुळे आता तीच लोक म्हणतात, हा महाराजांनी तुमच्या गावचं नंदनवन केलंय, आता काय विषयच नाही, तुम्ही आम्हाला कधीच गावत नाही. आणि खरंच नाही, आमची जी रयत जमीन जी 15-15, 11-11, 20-20 एकर ती आमची जमीन आता बागायत झाली या. आणि आता आम्ही केनेल खालच्या माणसाला सुद्धा ऐकत नाही. स्वतःहून माणसं म्हणतात हा तुमचं भारीच आहे. आता मी जास्तच वेळ घेत नाही, पण थोडासाच वेळ घेऊन आता माझं प्रस्तावन महाराज साहेबांच्या आज्ञेने थांबवते. धन्यवाद. यानंतर चंद्रकांत राजाराम बोबडे, सरचिटणीस महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह सेक्टर अँड अलायन्स युनियन फेडरेशन, या ठिकाणी आज बिब्बी येथे विविध विकास कामाचे उद्घाटन व त्याचबरोबर या चर्चेसाठी या कार्यक्रमास उपस्थित असणारे आज आपण सर्वांनी एक गोष्टीचं मान्य केलेलं आहे की जलनायक म्हणून आणि त्याचबरोबर महाराष्ट्र विधान परिषदेच्या इतिहासामध्ये ज्यांनी उत्कृष्ट काम केलं सभापतीपदाचं असे सन्माननीय आदरणीय श्री रामराजे नाईक निंबाळकर साहेब, त्याचबरोबर ह्या तालुक्याचे माजी आमदार दीपक चव्हाण साहेब, त्याचबरोबर कार्यसम्राट जिल्हा परिषद गटाचे हिंगणगाव गटाचे सदस्य सर्वेचे धैर्यशील दत्ताबापू अनपट साहेब, सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित असणारे बिब्बी आपल्या पंचक्रोशीतील विविध गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, सेवा सोसायटी सदस्य, खरोखर आपण हे जे म्हणतोय जननायक ह्याचं महाराज साहेबांचं जे काम आहे त्याचा प्रत्यक्षदर्शनी मी आहे. याचं कारण सांगतो. 1995 साली ज्या वेळेला शिवसेना आणि भाजपचं सरकार आलं त्यावेळेला काही आमदार हे अपक्ष म्हणून निवडून आले आणि त्यामध्ये रामराजे नाईक निंबाळकर साहेब होते आणि महत्त्वाचं ह्या दोन्ही सरकारला पाठिंबा देणारे महाराज साहेब होते आणि दुसरे हर्षवर्धन पाटील.
खरोखर योगायोग असा होता, महाराज साहेबांना कदाचित आठवतही नसेल, पण ज्या वेळेला महाराज साहेब मातोश्री बाळासाहेब ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानी आले आणि सुदैवाने, कारण त्यावेळेला मी कोऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन मुंबई, जे आनंदराव अडसूळ साहेब शिवसेनेची युनियन होती आणि त्यांचं कार्य महाराष्ट्रभर चाललेलं होतं, त्या युनियनचा मी उपाध्यक्ष होतो. आणि योगायोगाने आम्ही तिथं आमच्या कामासाठी गेलेलो असताना महाराज साहेबांचं तिथं आगमन झालं. खरोखर हा दैवयोग होता की महाराज साहेबांना आपल्या तालुक्याचे आमदार आणि तेही आपण ज्यांना मानतो अशा ठिकाणी आले, हे बघून खूप मला समाधान वाटलं होतं. आणि खरोखर ज्या वेळेला महाराज साहेबांची एंट्री तिथं झाली त्यावेळेला मी आणि अडसूळ साहेब बाळासाहेबांशी आमची काही युनियनच्या माध्यमातली चर्चा चालली होती. आणि जेव्हा महाराज साहेबांची तिथं आगमन झालं त्यावेळेला महाराज साहेबांना ते बाळासाहेब ठाकरे म्हणजे स्पष्ट वक्ते होते. म्हणले, महाराज साहेब तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या त्याबद्दल धन्यवाद, परंतु तुमचं म्हणणं काय आहे, कारण तुम्ही काँग्रेसवाली माणसं, परंतु काहीतरी असल्याशिवाय तुम्ही इकडे येणार नाही. महाराज साहेबांनी सांगितलं की आज फलटण पश्चिम, खरं म्हणजे आपण जर बघितलं जे वार्तालाप होतात किंवा हवामान अंदाज सांगितले जातात त्यामध्ये फलटण तालुका हा बागायती बागायती म्हणून गणला जातो, परंतु फलटण तालुक्यातला 25%च भाग बागायती. फलटण तालुक्यात सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी, खरं तर महाबळेश्वर या तालुक्यात अतिवृष्टीने हा तर दुष्काळी पट्टा होता. आणि खरोखर मी आज जास्त सांगायचा उद्देश एवढाच होता की हे काम दिसतं आपल्याला जरूर, पण त्या माणसांनी केलेलं पाठीमागलं जे प्रयत्न आहेत, आज 30 वर्षापूर्वीची 1995 सालची मी गोष्ट सांगतोय, महाराज साहेबांनी त्यावेळेला एक ध्येय ठरवलं. कुठलं, की माझा जो दुष्काळी पट्टा आहे तो मी बागायती करून दाखवणार. आत्तापर्यंतच्या ह्या ज्या पिढ्या त्या पिचत पडलेल्या होत्या त्यांना मी कुठल्या तरी मार्गाने यंदा त्यांच्या जमिनीला पाणी देऊन, प्यायला पाणी देऊन त्यांना हे करणार. आणि त्याच्याबरोबर ज्या वेळेला माणसाने ध्येय ठरवलं त्याप्रमाणे त्यांनी नियोजन आखलं आणि नियोजनामध्ये सातत्य ठेवलं आणि म्हणून आपल्याला हे दिसत आहे. महाराज साहेब, मी आम्हाला आणखीन एक दुसरी विनंती करणार आहे की जर आपल्याला केंद्र आणि राज्य सरकारने शेतीला उद्योगाचा दर्जा जर दिला असेल तर ज्या उद्योगाला पाणी, वीज आणि ट्रान्सपोर्ट ह्या 3 गोष्टी आवश्यक आहेत आणि त्याप्रमाणे ह्या बीबी गावात पाण्याची सोय तर तुम्ही केलेलीच आहे. त्यामुळं पिढ्यानपिढ्या, मगाशी आपल्या गावच्या सरपंचांनी सांगितलं की आम्ही पिढ्यानपिढ्या तुमच्या ऋणी आहोत, परंतु आजच्या परिस्थितीमध्ये ज्या उद्योगाचा दर्जा लागतो त्याप्रमाणे इथं विजेचे जे काय प्रश्न असतात ते पण आता मला वाटतं मार्गी लागलेले आहेत. मला तरी एवढं जाणवत नाहीत की दिवसातनं 10 वेळा वीज जाते, 8 तास खरं तर दिली जाते, परंतु शेतकऱ्यांना मिळते खरं तर 2 किंवा 3 तास, तसे आता दिवस राहिले नाहीत. मात्र ट्रान्सपोर्टिंग खरं म्हणजे शेतीत जो माल निघतो तो योग्य वेळी योग्य ठिकाणी जाणं फार महत्त्वाचं असतं. आणि अशा ठिकाणी जाण्यासाठी म्हणून ज्या गोष्टी म्हणजे आता सरकारने आपल्या पानंद रस्ता केलेले आहेत किंवा पूर्वीचे प्रस्तावित जे मार्ग आहेत आपले, उदाहरणार्थ सातारा फलटण हा जो मार्ग होता तो 33 फुटी येळेवस्तीपासून 2 मिनटं ते जो रस्त्याचा मार्ग होता आणि त्याच्यासाठी मला वाटतं अनपट साहेबांच्या कानावर तर मी घातलेले, परंतु आमदार साहेबांना त्या दिवशी मामलेदार साहेबांना आम्ही आमची कैफियत घेऊन 10-15 माणसं गेलो तो म्हणावं तसा आता प्रतिसाद मिळालेला नाही. आता ही शेवटी न्यायव्यवस्थेची गोष्ट असते, परंतु तुमच्यासारख्यांनी मी तुमच्यापासून एवढीच अपेक्षा करतो, ह्या ज्या 2-3 गोष्टी आहेत ज्या आम्ही पुढे गेलेल्या आहेत त्या आम्हाला शेतकऱ्यांना द्याव्यात. जसं तुम्ही एवढं भलं मोठं काम केलं तुमच्या दृष्टीने हे छोटं आहे, परंतु शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार अत्यावश्यक आहे आणि अशा प्रकारची तुमच्यापासून अशा कामाचीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद काका. यानंतर 2-2 मिनिटांमध्ये आपण महाराजांचा आदेश आहे रावसाहेब बोबडे 2च मिनिटांमध्ये आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचंय. या ठिकाणी चला चालू केलं. हॅलो, आज या ठिकाणी हॅलो सर्व व्यासपीठावरील मंडळींना मानाचं वंदन करून आणि सर्वांना नमस्कार करून मी या ठिकाणी रामराजे साहेब निंबाळकर महाराज साहेबांना अभिवादन करून मानाचा मुजरा करतो.
आज या ठिकाणी खरं तर काही लोक बोलत असतात की आम्ही हे केलं आम्ही ते केलं, पण वास्तविक पाहता रामराजे साहेबांनी जे 2012 साली केलं ते भूतो नाही भविष्यते आहे असं होणं देखील नाही. रामराजे साहेबांनी जे केलं ते या सातारा जिल्हा व फलटण तालुक्यासाठी रामराजेंचं नेहमी प्रयत्न असायचे की माझा फलटण तालुका पश्चिम भाग दुष्काळ आहे. सरपंच मॅडम देखील बोलल्या की आम्हाला इथं दिलं, कसं दिलं, काय झालं, पण रामराजे साहेबांच्या कृपेनं, संजयराजेंच्या कृपेनं, रघुनाथराजेंच्या कृपेनं हे जी आज सुजलाम सुफलाम आपण भाग पाहतोय, हा सगळा ऊसाचा पट्टा आहे, हे कुणाच्या कृपेनं आहे? या रामराजेंच्या कृपेनं आहे. ह्या रामराजेंच्या कृपेनं आहे. मी कृतज्ञता व्यक्त करतो. महाराज साहेब, तुम्ही आमच्यावर असंच धन्यवाद ठेवा, आशीर्वाद ठेवा, कारण आमच्याकडे तेवढी ताकद नाही आहे. आमच्याकडे तेवढी ताकद नाही आहे. हे सरकार आहे, गोरगरिबांचं सरकार नाही आहे ते. हे फक्त भूलभुलैयांचं सरकार आहे. हे देतं आमिष. लाडकी बहीण आणली, लाडका भाव आणला. अरे काय दिलं तुम्ही या सरकारनं? काय दिलं मला सांगा, वास्तविक सांगा. कोणीही हात उचलून सांगा की मला एवढं मिळालंय. ते मी पट्ट्या हो रामराजेंचा शिल्लेदार आहे म्हणून बोलतो. सांगा मला फक्त कुणी दिलं हे? ह्या रामराजांनी जर नसतं आणलं, हे पाणी जर आणलं नसतं तर काय केलं असतं आपण? खडे मोजत राहिलो असतो. खडे जशा आपण लहानपणी गोट्या खेळत होतो ना, त्या पद्धतीनं खेळत राहिलो असतो. लगेच थोडक्यात घेतो. नका काळजी करू. थोडंसं चान्स दिलाय बोलाय तर देऊ दे. साहेब काय आहे? हो थांब. तर मला सांगा, आपल्याला काय दिलं ह्या सरकारनं? काय दिलं? नुसत्या भूलथापा, नुसत्या भूलथापा. हम ये करेंगे, हम वो करेंगे. अरे क्या किया तुमने? वादा तो निभाया नहीं. कर्ज मुक्त करेंगे, कर्जा मुक्त करेंगे. क्या क्या किया? अरे किधर कर्जा मुक्त किया? किसका किया? हे बलाढो का किया क्या? अरे शेतकऱ्यांचं काय केलं तुम्ही? शेतकऱ्यांचं काय केलं? तमागे शेतकऱ्यांचं काय केलं? शेतकऱ्यांना काय दिलं? पानं पुसली तुम्ही. कांद्याचा भाव आज 300 रुपये, 500 रुपये. हा कुठला न्याय आहे काय? फडणवीस सरकार, तुम्ही जरा शांत विचार मनानं हे करा आणि विचार करून सांगा. आज जर तुम्ही हे ह्याच्यावर काय उचललं असतं, काय केलं असतं तर सरकार शेतकऱ्याचं पण ते चांगलं झालं असतं ना. काहीच करू शकत नाही हे सरकार. मग मला सांगा, 2012 साली ज्या वेळेस दुष्काळ होता, 12 सालीच पाणी आलं ना आपल्या गावात. 12 साली 2012 साली आलं पाणी. त्यावेळे रस्त्यानं येताना, ह्या डांबरी रस्त्यानं रोडवरून येताना फक्त तिथं कुसळं असायची. कुसळं असायची. एकच मिनटं. कुसळं असायची. आज ह्या ठिकाणी नंदनवन झालेलं आहे. ह्या माळात ह्याच्यात ऊस पिकतोय. हे कुणाच्या कृपेनं? ह्या रामराजे साहेबांच्या, महाराज साहेबांच्या कृपेनं. आणि एवढंच सांगतो, महाराजांची साथ सोडू नका. महाराजांना भरघोस मतानं विजयी करायचं. कुणी महाराज साहेब जे उमेदवार देतील त्याला निवडून आणायचं, हे आपलं कर्तव्य आहे. धन्यवाद नेते. यानंतर ऋतुराज नलवडे 2 मिनिटांमध्ये. चला. आज या सभेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित आदरणीय महाराज साहेब
आणि सर्वच प्रमुख मंडळी, वेळ कमी असल्यामुळे सर्वांची नावं घेणं अशक्य आहे. आणि समोर उपस्थित माझ्या बंधू आणि भगिनींनो, पत्रकारांना मी या ठिकाणी विशेष विनंती करू इच्छितो, जरा आपले कॅमेरे फिरवा आणि ही गर्दी सगळ्यांना दाखवा, कारण वरच्या नेत्यांना सुद्धा जरा कळू द्यात आणि आपलं जे काय म्हणणं आहे ते म्हणणं सुद्धा त्यांना जरा समजू द्यात. आता मेन काय माहिती आहे का महाराज साहेब, काळ आपलाच आहे महाराज साहेब, पण भरपूर गावात काय होतंय की आपल्याच गटात अंतर्गत 1-2-3 गट आहेत आणि एकमेकावरती कुठल्या करण्यात ह्यांना एक समाधान वाटते आणि विरोधकांच्याकडे आता सध्या कुठला स्ट्रॉंग ग्रुप नाही, आपल्यापैकीच एखादा गट हे पकडतात आणि गावातनं लीड घेतात आणि आपण म्हणतोय की लीड जर मिळालं तर त्याचं क्रेडिट घ्यायचं कुणी, त्याचा श्रेय घ्यायचं कुणी, आणि आपण श्रेयवादापायी भांडत बसतोय आणि ह्यामुळे विरोधकांचं फावतंय. अरे इथं सुद्धा आज या वयात सुद्धा महाराज साहेब येऊन बसतात, ते म्हणजे काय आता त्यांना काय मोठा बंगला बांधायचा आहे का त्यांना काय आज मिळवायचं आहे ह्या वयात? ते या ठिकाणी येतात, आपल्यासोबत साथ देतात का तर त्यांना आपल्या गटाला एक सुरक्षितता द्यायची आहे, आपल्या तालुक्याला एक सुरक्षित वातावरण द्यायचं आहे. अरे म्हणजे आता तर असं झालं आहे की कसाबालाच काही दार्जिन झाली, कारण ज्यांनी सातबाऱ्यावरती बोजा चढवला आहे तोच माणूस आजकालच्या जनतेला गोड वाटतोय. ज्यांनी मानगुट्यावर बसून खोटे केशी केलेले आहेत, आज तोच इलेक्शन जवळ आले की म्हणतोय आपण मिटवून घेऊ. अरे तुम्हाला निवडून दिलंय नक्की कशासाठी? तुम्हाला गावचा विकास करायला निवडून दिलंय का ह्या खोट्या केशी करून आमच्या बोकांडी बसवायसाठी निवडून दिलंय? आज आम्हाला जरी आमच्या गटाचा आमदार नसला तरी सर्वांना सांगू इच्छितो की एक हार से कोई फकीर नहीं होता और एक जीत से कोई सिकंदर नहीं होता. आता थोडं आमच्या गावावर बोलतो, आळजापूर. महाराज साहेब, अहो जो माणूस एवढी पाप करून सुद्धा जर आज म्हणत असेल मीच किती चांगला आहे आणि एवढे शब्द बदलून सुद्धा जर नव्याने शब्द देत असेल आणि जनतेला सुद्धा जर गोड वाटत असेल तर काय धंदा लावला? आता ह्यांच्या राजकारणातल्या गप्पा तर लयच भारी आहेत गप्पा, नुसतं बड्या वाता आणि टिंब खातील आता. आणि आता जर असलं बोललं की लगेच ह्यांना एवढं झोंबतंय आणि ह्यांना बुडाला लागती आग, आणि हे काय करतात तर पहिल्या पोलीस स्टेशनच्या केशीस. अहो खरंच आहे, लोणंद पोलीस स्टेशनची मला कलम 168 खाली नोटीस आली आणि काय तर म्हणे हे व्हॉट्सअपवर लय बोलतोय. आज असं झालंय की पोलिसांवरती एवढा दबाव आहे, पोलीस म्हणजे यांचे घरगड्यासारखं काम करायला लागल्यात. या ठिकाणी घरगडी का म्हणतोय माहिती आहे का? कारण घरगडी जास्त विचार करत नाही, शहनिशा करत नाही, फक्त मालकानं सांगितलं की करायचं. ह्या पद्धतीनं आजकाल सगळं चाललेलं आहे. विषय काय आहे की आज संघर्ष करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. आपल्या गटासाठी कुणीतरी बोलायची गरज आहे, आपल्या गटासाठी कुणीतरी चाललं पाहिजे, आपल्या गटासाठी कुणीतरी रस्त्यावर उतरलं पाहिजे. आणि जर बोलता येत नसेल, लिहिता येत नसेल, रस्त्यावर उतरता येत नसेल, वाचता येत नसेल तर निदान आपल्या गटासाठी हे सगळं जेव काय करतोय निदान त्याच्या तरी सोबत माग उभं राहा ही कळकळीची विनंती करतो. कारण महाराज साहेब, अहो आज ही आभाळात उडणारी पाखरं घाण करतील, यांना वेळीच खाली खेचणं गरजेचं आहे. कारण ही माजलेली नांगी सुद्धा आता पद्धतशीरपणे ठेचायची वेळ आलेली आहे. आता जास्त काय बोलत नाही, विषय असा आहे की आता इलेक्शन आलेत. इलेक्शन आल्यामुळे सर्वांनी विनंती करतो की थोडं शांतता पाळा, थोडं सबुरीनं घ्या. आणि महाराज साहेबांना सुद्धा एक विनंती करतो की महाराज साहेब, आपण सुद्धा आता स्वतः किंग तर आहातच, पण आता आपण परत एकदा किंग मेकर बना. नव्यानं तरुणांना संधी द्या, नव्यानं तरुणांना संधी द्या, आपली लोकं उभी करा. त्यासोबत जनतेला सुद्धा सांगू इच्छितो की आपण सुद्धा गरीब आहात, गरिबाचा सन्मान करा, आपली लोकं मोठी करा, नुसतं पैसे करू नका. जाता जाता एवढंच म्हणतो की जे तरुण मित्र आहेत सर, जे तरुण पोरं आहेत, जी भीतीनं पुढे येत नाहीत, त्यांना एक आणि नुसतं आम्ही म्हणलं चला तर म्हणतात की आम्ही आहे की तुम्ही दादा व्हा पुढं, आम्ही पडद्यामागनं सूत्र हलवतो. तर त्यांना सांगतो प्रत्येक वेळी पडद्यामागून सूत्र हलवता येत नाहीत मित्रा. एक दिवस का होईना मैदानात उतरून डाव खेळावाच लागतोय. एवढंच बोलतो. आणि आज या कार्यक्रमाचं नियोजन
ज्यांनी एवढ्या उत्कृष्टपणे पार पाडलं असे आपल्या कार्यक्रमाचे आयोजक, तसेच समस्त बिब्बी ग्रामस्थ आणि आपली पंचक्रोशी एवढ्या कडाक्याच्या थंडीसुद्धा ह्या टायमिंगला एवढ्या बहुसंख्येनं उपस्थित राहिले, त्याबद्दल आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ऋतुभाई. यानंतर रमेश बापू, चला लगेच 2-2 मिनिटांमध्ये बोला, जास्त वेळ घेऊ नका, महाराज बघतात सारखीकडे. या महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्राच्या भाग्यविधाते आणि खास करून फलटण तालुक्यावर जो दुष्काळी भागाचा जो शिक्का बसला होता, कलंक बसला होता, तो मिटवणारे तुमचे माझे सर्वांचे नेते आदरणीय रामराजे नाईक निंबाळकर, श्रीयुत माजी आमदार दीपकराव चव्हाण, दत्ताबापू अनपट, आमचे मित्र धनंजय पवार, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर मित्र हो, आज खास करून मला बिब्बीच्या सरपंचाचं भाषण मनापासून आवडलं. त्यांनी जे आत्मीयतेने जे त्यांची मतं मांडली ना, ती खरी आपल्या भागातील सर्व जनतेचं अंतर्मनातलं त्यांनी व्यक्त या ठिकाणी केलं. आज मला सांगा तुम्ही 1995च्या अगोदर या फलटण तालुक्यातील पाण्याचा प्रश्न एवढा पोटतिडकीचा प्रश्न होता की शेतीला पाणी तर सोडाच, पण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा गंभीर होता. डिसेंबर गेल्यानंतर जानेवारी फेब्रुवारीमध्ये ना पिण्याच्या पाण्यासाठी आम्हाला महाराज साहेबांच्याकडे जावं लागत होतं, किंवा त्याच्या अगोदर पण, की पिण्याचं पाणी द्या, पिण्याचं पाणी द्या. आज मेमध्ये आमच्या ओढे नाले वाहत आहेत. वास्तविक खास करून हा तालुका करंट आहे हो. मी खरं सांगतो, तुम्ही आम्ही करंट आहेत. आपण कृतज्ञ आहोत ज्यांनी आज ज्यांनी आपला दुष्काळाचा कलंक मिटवला, आपले जलनायक ज्यांनी अहोरात्र दिवस रात्र मेहनत करून तालुक्यातील पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटवला. इथे 4 मला सांगा तुम्ही, सातारा जिल्ह्यात 4 साखर कारखाने असणारा फलटण तालुका हा एकमेव तालुका आहे. कराडसारखा प्रगत भाग आहे, तिथं 2 तालुके आहेत, 2 कारखाने आहेत. परंतु आज आपल्या भागात 4 कारखाने, येस मी थोडे दोन शब्दात बोलतोय. आज 4 कारखाने असणार, तुम्ही सातारा जिल्ह्यात दाखवा ना 4 कारखाने असणार एक तालुका. खास करून महाराज साहेब, उद्या आपण आज म्हणजे जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरं जातोय आणि त्या अनुषंगानं आज जो मेळावा आपण बोलवलेला आहे, आज हा मेळाव्यात महाराज साहेब तुम्ही सांगाल ते धोरण आणि तुम्ही बांधाल ते तोरण. आज महाराज साहेब तुम्हाला सांगतोय की कुणाच्या वळचणीला उभं राहण्याची गरज नाही. महाराज साहेब हाच आमचा गट, महाराज साहेब हाच आमचा नेता. आणि पुन्हा रिटर्न 95, पुन्हा रिटर्न 95. मी आज सांगतोय की कुणाच्या वळचणीला उभं राहायची गरज नाही. पुन्हा रिटर्न 95. महाराज साहेब तुमच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य कार्यकर्ता पुन्हा एकदा जिद्दीनं ह्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे. आणि कुणी सांगू नका कुणाला सत्ता, अजिबात नाही. 95ला कुठं आपल्याकडे सत्ता होती. महाराज साहेब फलटण तालुक्याचे नगराध्यक्ष, फलटण शहराचे नगराचे होते. संजीव बाबा फलटण तालुक्याचे पंचायत समितीचे सभापती होते. आणि आज आमची तीच इच्छा आहे, आपल्याला कुणाचा शिक्का नको. महाराज साहेब तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण ताकदीनिशी पुन्हा एकदा ह्या येणाऱ्या निवडणुकांना, जिल्हा परिषद निवडणुका असू द्या, नगर परिषद निवडणुका असू द्या, ह्यांना तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही सामोरं जाणार आहे. एक सांगतो, महाराज साहेबांचं काम चांगलं आहे, महाराज साहेबांचं काम चांगलं आहे, महाराज साहेबांचं भविष्य पण खूप चांगलं आहे. त्यामुळे तुम्ही आम्ही कार्यकर्त्यांनी नाउमेद होण्याची अजिबात या किंचित गरज नाही आहे. अरे त्यांच्याकडे एक आमदार आहे, आपल्याकडे आमदार पण आहे, आपल्याकडे खासदार पण आहे, आपल्याकडे कामदार पण आहे. दत्ताबापूंच्या रूपानं आपल्याला या मतदारसंघामध्ये, जिल्हा परिषदच्या मतदारसंघामध्ये असा एक माणूस म्हणजे असा एक कार्यकर्ता मिळाला आहे की एक काम त्यांना मी सांगितलं ना, माझ्या एक लक्षात येतं, मी पण तो माणूस प्रत्येक कामाचा फीडबॅक घेऊन प्रत्येक वेळी एक काम सांगितलं तर त्याचा पाठपुरावा करणारा माणूस दत्ता अनपट आहे. आणि याच्यासारखा चांगला आम्हाला खरंच जिल्हा परिषद मेंबर मिळाला आहे. मला खरंच खूप प्लीज असं आहे. फक्त जाता एकच सांगतो की वातावरण खूप सुंदर आहे, नावमध्ये होऊ नका.
खोट्या अफवाला बळी पडू नका. वातावरण खूप चांगलं आहे, आपल्याकडं नेतृत्व चांगलं आहे, आपल्याकडं कर्तृत्व चांगलं आहे, आपलं काम चांगलं आहे आणि आपल्याला सांगण्यासारखं 30 वर्षातलं खूप चांगलं काम आहे. पण मी जाता जाता एकच गोष्ट सांगतो की गाफील राहू नका, कारण ह्या गाफील राहण्यामुळे विधानसभेत आपल्याला दगाफटका झाला. 17,000 आपला पराभव झाला, फार मोठा पराभव नव्हता, पण आपण गाफील राहिलो. कारण महाराज साहेबांच्याबद्दल खरंच अँटी इन्कमन्सी नव्हती, दीपक चव्हाणांच्याबद्दल पण बिलकुल अँटी इन्कमन्सी नव्हती, पण तरी पण आपण हरलो का, तर आपण गाफील होतो आणि त्याचा फायदा विरोधकांनी घेतला म्हणून पण हरलो. आणि येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीला, पंचायत समितीच्या निवडणुकीला आपण गाफील राहू नका, एवढंच मी तुम्हाला सांगतोय. वातावरण खूप चांगलं आहे. जाता जाता मी भाषण संपवतो, पण जाता जाता फक्त एकच गोष्ट सांगतो, एक कहाणी सांगतो तुम्हाला आणि त्याच्यानंतर मी माझ्या भाषणाचा समारोप करणार आहे. आज म्हणजे असं असतं की एक गाव असतं, गावामध्ये महाशिवरात्रीचा उत्सव असतो आणि गावाने एकत्र मिटिंग घेऊन ठरवलं की महाशिवरात्रीला महादेवाच्या मंदिरामध्ये आपण सर्व मंदिर दुधानं भरायचं आहे. पूर्ण सगळ्यांनी आपापल्या घरून जे जे दूध उपलब्ध आहे त्या दुधानं त्या महादेवाच्या मंदिराला अभिषेक करायचा आहे आणि पूर्ण मंदिर आपण दुधानं भरायचं आहे. झालं काय, त्यात माझ्यासारखा हुशार माणूस होता, तो म्हटलं की अख्खं गाव दूध टाकणार आहे, मी एक पाण्याची घागर टाकली तर काय फरक पडणार आहे. झालं नेहमीप्रमाणे महाशिवरात्रीचा दिवस उडला, प्रत्येकानं आपापल्या दुधाच्या घागऱ्या आणल्या, त्या मंदिरामध्ये टाकल्या आणि ठरलं होतं की दुसऱ्या दिवशी त्या मंदिराचा दरवाजा उघडायचा आहे. ठरल्याप्रमाणे प्रत्येकाने घागरं आपली आणून तिथे ओतली आणि दुसऱ्या दिवशी त्या मंदिराचा दरवाजा उघडला, सगळं पाणीच पाणी आलं महाराजसाहेब. कारण जो मी विचार केला ना की मी एक पाण्याची घागरं टाकली तर काय फरक पडणार आहे, असा प्रत्येकानेच विचार केला. प्रत्येकजण गाफील राहिला. येणाऱ्या निवडणुकीला आपल्याला सतर्कतेनं सामोरं जायचं आणि कुणीही पाण्याची घागरं नाही टाकायची. मी सांगेल की महाराजसाहेब आहेत, काय फरक पडणार आहे, आपला उमेदवार निवडून येणार आहे, मी नाही केलं तर काय फरक पडणार आहे, अजिबात नाही. प्रत्येकाला आपल्या पद्धतीनं आपल्या ताकदीनुसार ह्या निवडणुकीमध्ये मेहनत घ्यायची, काम करायचं आहे आणि पुन्हा महाराजांच्याजवळ आपल्याला काय अपेक्षा नाही, आता आपल्याला रिटर्न गिफ्ट महाराजांना द्यायचं आहे. महाराजांनी आपल्याला सगळ्या गोष्टी दिल्यात, पाणी दिलं, सगळं दिलं, उद्योग दिला, रोजगार दिला, शेतीपूरक सगळी साधनं दिली. आज महाराजांच्याकडून, महाराज साहेब तुमच्याकडून आम्हाला बिलकुल काय अपेक्षा नाही, येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला रिटर्न गिफ्ट देणार आहे, एवढं सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. नितीन नलवडे 2च मिनिटं आणि नंतर या ठिकाणी आपण प्रमुख मान्यवर बोलतील. चला. हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करून वंदन करून आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, या कार्यक्रमाचं आयोजन ज्यांच्यासाठी केलेलं आहे ते आपल्या सर्वांचे आदरणीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर महाराज साहेब, आदरणीय दीपकरावजी चव्हाण साहेब, आदरणीय दत्ताबापू अनपट, सौ यशमाताई भोसले, माजी सभापती आणि आपण व्यासपीठावरील सर्वच जण, मला थोडा वेळ दिलेला आहे, तेवढ्याच वेळात काही बोलण्याचा प्रयत्न करणार आहे आणि जास्त वेळ न घेता थोडे मुद्दे आठवणीत राहावेत म्हणून जरा ही चिठ्ठी आहे. या ठिकाणी बिब्बीतील विविध विकास कामांचं उद्घाटन, या ठिकाणी भूमिपूजन होत आहे. सर्व ग्रामस्थांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन. आज या ठिकाणी दिवसभर सकाळपासून, आज ही सभा आहे म्हटल्यावर आमच्या गावच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती एक पोस्ट सारखी फिरते की इथून पुढची निवडणूक पाण्यावर होणार नाही, याची आम्ही दक्षता घेतोय. अरे आम्ही काय धोत्राविहीन केलाय का? तुम्ही करणार नाही म्हणताय ना, आम्ही इतके कोटी मंजूर केलेत निरा देवधर धरणाच्या वाघोशी उपसा जलसिंचन योजनेसाठी. ह्याचा प्रचार करताय तुम्ही, बोर्ड लावताय, आम्हाला कळत नाही का? तुमचं येणारं पाणी, अरे बाबांनो,
त्या ठिकाणी आदरणीय महाराज साहेबांनी त्या धरणाच्या जागेवर जाऊन ज्यांचं विस्थापित जे होणार आहेत त्यांचं पुनर्वसन केलं, रात्री रात्री त्या डोंगर दऱ्यात काढल्या, अशा पद्धतीनं त्या धरणाची बांधणी केली. आपल्याच महाराष्ट्राच्या वाट्याचं पाणी अडवायचं होतं, ते पाणी अडवलं. निरा देवधरचं धरण महाराज साहेबांच्याच नेतृत्वात झालं. धोम बलकवडी धरण महाराज साहेबांच्या नेतृत्वात झालं. जर का ती धरणं बांधली नसती तर माळातल्या कुसाळवरतनं पाणी आणलं असतं का तुम्ही? मला त्या विरोधकांना एक विचारायचं आहे, तुम्ही जे सांगताय ना पाण्यावर राजकारण करायचं नाही, पाण्यावर राजकारण तुम्ही करताय. न आलेल्या पाण्याचं जलनायक तुम्ही होताय. आज आमचा खरा भगीरथ फलटण तालुक्याचे भाग्यविधाता मान्य श्रीमंत रामराजे साहेब आहेत आणि कधीही न विसरता येणार. अगदी आपल्या सरपंच मॅडमने सांगितलं होतं की आडातल्या टँकरमध्ये लोक पडायची शक्यता होती. अर्जापुरातलं सांगतोय, अर्जापुरात 3-4 जण पडलेले आहेत आणि कुणाचा खांदा मोडलाय, कुणाचा पाय मोडलाय, अशी अवस्था त्या पाण्यानं झाली होती. आणि या पाण्यावरच इलेक्शन होणार, ह्या पाण्यावरच मतदान मागितलं जाणार, आलेल्या पाण्यावर, न आलेल्या पाण्यावर नाही. आणि आता या ठिकाणी अजून एक मुद्दा असा आहे, या ठिकाणी आमच्या गावात पाठीमागे शिवजयंती साजरी होत होती. त्या शिवजयंती आम्ही समस्त ग्रामस्थ थोडं 2 मिनटं, या ठिकाणी शिवजयंती साजरी होत असताना आमचा कपाळ करंटा आमच्या गावातील, तुम्हाला कळलं असेल कोण आहे तो, मुळात मुद्दा असा आहे की शिवजयंती उत्सव साजरा करत असताना आमच्या गावचा एक नायकुडे म्हणून अध्यक्ष केला होता, उपाध्यक्ष म्हणून राजेंद्र काकडे, इतर कार्याध्यक्ष असे केले होते, इतर जाती जमातीतील सर्व ग्रामस्थ होते. आम्ही उद्घाटन करत असताना मराठा समाजातील कुणालाही उद्घाटन न करता आम्ही इतर समाजातील सगळ्यांना शिवजयंतीचं अगदी पूजन, महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करण्याचा मान देत होतो. जिथं जाईल तिथं मराठा समाज पुढं असणार, तर आपल्या 12 बलुतेदारांनी केलं पाहिजे असा आमचा आग्रह असताना आणि शिवजयंती साजरी करत होतो. ती शिवजयंती साजरी केल्यावर आमच्या गावातील असणाऱ्या डेअरीवरच्या आमच्या कार्यकर्त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीला गेला म्हणून कामावर काढलं, असा नालायक माणूस या ठिकाणी ह्या मतदारसंघाचं नेतृत्व करायचं स्वप्न बघतोय. त्याला कदापि ते शक्य होऊन देणार नाही. त्याला आम्ही गावातच सोडत नाही, बाकीचं सोडाच. परंतु अजून एक गोष्ट अशी होती, काल तो काहीतरी परवा शारदादेवी श्रीमती शारदादेवी कदम वहिनी साहेब यांच्याकडं गाठभेटी घ्यायला गेला होता. मतदारसंघात ही बांधणी चालली, तुमचे कार्यकर्ते आहेत हिंगणगाव जिल्हा परिषद गटात. अरे बाबा, एका मिनिटात त्यांना तू सोडलं, त्यांची सत्ता गेल्यावर आता काय तिथं करायला गेलाय? तर जेणेकरून हा माणूस पुन्हा पुढे वाकायला तयार आहे. कधीपर्यंत पाया पडेल तुमच्या मतदान आहे तोवर. आता आमच्या गावात ॲडव्हान्सची प्रथा भरपूर निघाली, कुणाला पाहिजे ॲडव्हान्स घ्या. ह्या हिंगणगाव जिल्हा परिषद गटात गोविंद असेल, स्वराज असेल, भरपूर अमूल डेअरी आहेत, सगळ्यांच्या संस्था होत्या, सगळे त्यांचा कूलर असतोय तिथं डेअरीवर दूध घालते, संपलं. हा माणूस अशोकाच्या झाडासारखं सगळं मलाच मिळालं पाहिजे ह्या उद्देशानं माझा कर्मचारी तिथंच, डेअरी कुणाकडे नाही, कूलर कुणाकडे नाही, माझं तिथं असणार. कामगाराला डिग्री रिवर्स, फॅट रिवर्स आणि शेतकऱ्याला मारायचं, एवढं सगळं करायचं कुठल्याच संस्थेनं केलं नाही. इतका अन्याय ह्यानं केलेला आहे. दुधावरच्या ॲडव्हान्स पोटी दिलेल्या पैशातून 5 पट पैसे वसूल केलेत लोकांना गोड बोलून. आणि आत्ताही मी सांगतो, इथं कुणाला अर्जापुरात इतर संस्थेत देणार आहेत त्याच्याही 5 महिन्यानंतर ॲडव्हान्स नाही कर्ज असणार संस्थेचं. आणि बरेच तुषार पवार याचे साक्षीदार आहेत, त्यांच्या गावातली बरेच आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, इतका नालायक माणूस ह्या मतदारसंघाचं नेतृत्व करायला बसलाय आणि ते आपण करून देणार का? धन्यवाद. ऐका, अनिता अर्जापुरातली जास्त बोलते, त्याला कारण बी आहे. आणि या ठिकाणी जास्त वेळ न घेता आता थोड्याच वेळात
आज महाराज साहेबांना इथून जायचं आहे त्यामुळं, आणि एकाच गावातली जास्त जण बोलतात. एक सांगतो तुम्हाला की ह्या मतदारसंघात जे चाललेलं आहे, गाफील न राहता आता बिब्बी गाव आहेत, बिब्बी गावात 4 गट असतील, आळजापुरात 3 गट असतील. आपण काय करतोय, आपले गट तट कोणाला जिरवायची, कोणाचे ह्याच्यावर नाव घे त्याच्यावर नाव घे. माझं मत आहे आता वेळ आलेली आहे एक संघपणे काम करण्याची, एक संघपणे काम करण्याची गरज आहे. आणि पार्टी गट तट विसरून फक्त राजे गट म्हणून एकत्रित्या लढणं गरजेचं आहे. सत्ता येते जाते, गावातील पदं मिळतील नाही मिळतील सोडून द्या. आत्ता हा विषय आहे की ज्यांनी आपल्याला अन्नाला अन्न पाण्यावर घातलं त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची वेळ आहे. या ठिकाणी मला सांगा, ज्या माळावर कुसळं पिकत नव्हती त्या माळावर आज ऊसाचे फडच्या फड आहेत, ऊसाच्या टोळ्या मिळणार म्हणून तुम्ही त्यांच्याकडे जाताय. ही परिस्थिती निर्माण केली. ही गोष्ट एकच विसरून चालणार नाही. तीनपाट वाटून आळजापुरात बाजूच्या भागात तुमच्या माहिती सांगतो विकास नाही, 4000ची भांडी एका टनाची येते महाराज साहेबांच्या. तुम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, बांधकाम कामगार योजना राबवली जाते, ही केली जाते, मान्य योजना आहेत, राबवू द्यात, सगळ्या गोष्टी आहेत. परंतु ह्या थोड्याशा तुकड्यासाठी कुणीही महाराजांची प्रतारणा करू नका आणि त्यांनी केलेले जे उपकार आहेत ते विसरू नका. आणि इलेक्शन हे पाण्यावरच होणार, न आलेल्या पाण्यावर नाही, आलेल्या पाण्यावर होणार. या ठिकाणी महाराज साहेबांनी एक कावळा हौशेने पाळला, परी तो जातीवरी गेला, खाऊन या दूध भात, परी चोच बुडवी नरकात, अशी ही जगाची रीत, अशी ही कावळ्याची जात. तसा आमचा जो कावळा आहे, जे बांडगुळ आहे, जे बांडगुळ झाडावर ज्या वाढतं त्या झाडालाच अगदी पोखरून काढतं, तसं करतंय. परंतु त्याला कुठलीही भीक न घालता समस्त जिल्हा हिंगणगाव जिल्हा परिषद गट मोठ्या ताकदीनं महाराज साहेबांच्या पाठीमागं उभं राहून जिल्हा परिषद गटात जो बी उमेदवार असेल त्या उमेदवाराला बहुसंख्येनं अगदी बहुमतानं विजय करेल एवढीच मतदारसंघाच्या वतीनं ग्वाही देतो, आपल्या सगळ्यांच्या वतीनं ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या मतदारसंघाची खरी वास्तव परिस्थिती आपण या ठिकाणी नितीनराव मांडली. यानंतर मलवडीचे युवा सामाजिक कार्यकर्ते संतोष कारंडे. आदरणीय व्यासपीठ आणि येथे जमलेल्या उपस्थित कार्यकर्ते, गावोगावातून आलेल्या ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो, आज मी इथं काही जास्त बोलण्यासाठी उभा राहिलेलो नाही. फक्त आम्ही हिंगणगाव गटामधून महाराज साहेबांच्या आदेशानुसार ताकदीनं सर्व भागातून काम करू एवढे बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर या जिल्हा परिषद गटाचे या ठिकाणी कार्यसम्राट जिल्हा परिषद सदस्य आजी आणि भावी, जोरदार टाळ्या दत्ता बाप्पू अनपड यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. वास्तव या गावच्या सरपंच रुपालीताई बोबडेपासून नितीन नलावडेंच्या पर्यंत सगळ्यांनी वास्तव या ठिकाणी पुढे मांडलं की ज्या ठिकाणी आपण पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा सगळं गाव टँकरची वाट बघत उभं असायचं, त्या ठिकाणी आज आपण बघितलं अनेक भागातले कॅनल भागातले या ठिकाणी कारखान्याचे चेअरमन आहेत, धनंजय पवार आहेत, संघाचे चेअरमन आहेत, रेश्माताई भोसले आहेत. तिकडं मोठ्या प्रमाणावर ऊसाची शेती होती, परंतु आम्ही तुम्हाला काही कमी नाही, एक बघितलं बारकाईने
शेती सोडली जवळपास 80-85% क्षेत्रावर ऊसाचं पीक उभं आहे. नसेल तर लागण त्या ठिकाणी चालू आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर ज्यांनी क्रांती केली ते रामराजे साहेब. या ठिकाणी नितीनराव म्हणले की गेले 2 दिवस झालं त्यांचं वाघोशी लिफ्ट मंजूर झालं, शेतमिरवाडीचं लिफ्ट मंजूर झालं म्हणून सगळीकडे ग्रुपवर व्हॉट्सअप ग्रुपवर पडलं जात आहे. आणि नितीनरावनंच बऱ्यापैकी सांगितलं की 1995ला रामराजे साहेब आमदार झाल्यानंतर परिस्थिती अशी निर्माण झाली, ना काँग्रेसला बहुमत मिळालं ना युतीला बहुमत मिळालं. अपक्ष जवळपास 30-35 अपक्ष निवडून आले. त्या अपक्षांची मोड बांधून रामराजे साहेबांनी युती सरकारला पाठिंबा दिला. मला चांगलं आठवतं 1996 साली मनोहर जोशी या ठिकाणी मधोजी क्लबला सभा झाली, सांस्कृतिक भवनाचं उद्घाटन आणि शेतकरी मेळावा झाला. आणि त्या मेळाव्यामध्ये मनोहर जोशींनी घोषणा केली की श्रीमंत रामराजांची मागणी आहे की जर या दुष्काळी भागाच्या पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल, या कृष्णा खोऱ्याचा प्रश्न सोडवायचा असेल आणि विदर्भाचा अनुशेष जर अडवा येत असेल तर कृष्णा खोऱ्याची स्थापना केल्याशिवाय पर्याय नाही. आणि त्याची घोषणा फलटण या ठिकाणी झालं. आज आपण बघितलं पाण्याचं श्रेय घेण्यासाठी सगळीच पुढे येतात, परंतु रामराजांनी नुसतं दोंबलकोडी नीरा देवघरचं काम केलं नाही. अखंड कृष्णा खोऱ्याचं उरमुडे असेल, जे खटापूर असेल, वसना वांगणा असेल, अनेक प्रकल्प रामराजांच्या माध्यमातून मार्गी लागले. रामराजे साहेबांनी त्यावेळेस कृष्णा खोऱ्याची मागणी केली, ती मंजूर करून घेतली. दोंबलकोडीच्या धरणाला मंजुरी घेतली, नीरा देवघरच्या धरणाचं भूमिपूजन अगोदर झालं, परंतु त्याच्यावर 1 रुपयाची सुद्धा तरतूद नव्हती. रोखे काढले, त्यातून पैसे उभे केले, धरण बांधलं. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता की जी गावं त्या धरणाच्या बुडीत जात होती, गावठाणं सुद्धा बुडीत त्या ठिकाणी गेले, त्यांचं विस्थापित करून पुनर्वसन करणं महत्वाचा प्रश्न होता. त्यांना विश्वासात घेणं गरजेचं होतं. ते काम रामराजे साहेबांनी केलं. त्यांनी रात्र दिवस रात्र घालून त्यांना विश्वासात घेतलं, त्यांना या ठिकाणी आणलं, त्यांना जमिनी दाखवल्या, त्यांना या ठिकाणी पुनर्वसित केलं आणि त्यामुळे ते धरण त्या ठिकाणी झालं. आज बघितलं, पूर्वी 5-10 कोटी रुपये सुद्धा मिळवायचं म्हणलं तरी अवघड होतं. आजचे राज्यकर्ते कशाचा विचार करत नाहीत, राज्यावर किती कर्ज झालं त्याची कुणाला फिकीर नाही. परंतु अशा परिस्थितीमध्ये या नीरा देवघर असेल, दोंबलकोडी असेल, आपण आज बघितलं दोंबलकोडीचं पाणी आलं. या ठिकाणी 2 साखर कारखाने होते, साखरवाडी कारखाना आणि श्रीराम कारखाना. तेही सुद्धा 1,500 मेट्रिक टनाचा साखरवाडी होता. श्रीराम ही तीच परिस्थिती होती. परत नंतर फार 2,500 मेट्रिक टनाचे कारखाने झाले. पण दोंबलकोडीचं पाणी या ठिकाणी आलं आणि म्हणूनच या ठिकाणी शौर्य आला, म्हणूनच या ठिकाणी स्वराज झाला. ही तुम्हाला मान्य करावंच लागल. या ठिकाणी श्रीरामची परिस्थिती जर बघितली तर प्रचंड अडचणीत होता. या ठिकाणी विधानसभेत सुद्धा प्रचंड टीका झाली की कारखाना चालवाय दिला. ज्या परिस्थितीत कारखाना आला, 100-125 कोटी रुपयाचं कर्ज श्रीराम कारखान्यावर होतं. ते कर्ज फेडणं सुद्धा सोपं नव्हतं. कारखान्याचा एक तर निलाव करणं, नाहीतर चालवाय देणं. पहिला राज्यातला प्रयोग या ठिकाणी झाला आणि श्रीराम जवारची भागीदारी तत्वावर तो कारखाना चालवायला दिला. आज कारखाना 1 रुपयाचं कर्ज नाही. या ठिकाणी सांगितलं जातं तुम्ही का चालवत नाही. आपण बघितलं आज माळेगावची निवडणूक झाली, त्या ठिकाणी आकडा ऐकलं तरी भीती वाटते. 700 कोटी कर्ज, किसनवरी कारखाना 500 कोटी कर्ज, खंडाळा कारखाना 250 कोटी रुपये कर्ज. मग आपण चालवण्यापेक्षा जवाहरला चालवायला दिला. आज कारखाना 1 रुपया कर्ज नाही. आणि जी कर्ज काढायचं ना आपण चालवायचं 200, 400, 500 कोटी रुपये. ज्यावेळेस आपण कर्ज काढतो त्यावेळेस संचालकांची त्या लायबिलिटी असते. कारखाना 1960 साली श्रीमंत मालोजीरावांनी उभा केला. कारखाना चालवणं, त्याची मशिनरी 50-60 वर्षांनंतर ती मशिनरी कारखाना चालवणं एवढं सोपं नाही. जो निर्णय घेतला ते योग्यच घेतला आणि कर्ज करून संचालकाला दावणीला आणण्यापेक्षा चालवाय भागीदारी तत्वावर दिलं. आणि काय फरक पडला? स्पर्धेप्रमाणे श्रीराम सुद्धा दर देतोय. कुठं श्रीराम कमी पडलाय दराला? अजिबात सुद्धा पडलेला नाही. उलट मी म्हणतो भागीदारी तत्व चालवाय दिला, अत्यंत चांगला निर्णय घेतला. आज आपण बघितलं काय आपणच दिलाय का चालवायला? पंकजा मुंडेताईंचा कारखाना चालवाय दिलाय, रावसाहेब दानव्यांचा कारखाना, ओंकार शुगरला चालवाय दिलाय, शिवाजीराव निलंगेकरांचा ते मंत्री आहेत त्यांचा कारखाना. ओंकार शुगरनं जवळपास 15 कारखाने चालवा घेतलेत. त्यात भाजपची सगळी आहेत, त्यात राष्ट्रवादीची सगळी आहेत. आपणच दिला तर एवढा गावगाव का? मी तर म्हणेल सगळ्या संचालक मंडळाचा तुम्ही विचार केला त्यामुळे हा कारखाना दिला.
आणि आपल्याला दरही मिळतोय, आपल्या कारखान्यावरही कर्ज नाही. परंतु माझं एक सगळ्यांना सांगणं आहे की आपण केलेल्या कामापेक्षा विरोधक जी टीका करतोय त्याची चर्चा आपल्या कार्यकर्त्यात फार आहे. आपण रामराजे साहेबांनी एवढं काम केलं, श्रीराम बाहेर काढला, साखरवाडी कारखान्याची काय परिस्थिती होती आपण सगळ्यांनी भोगलंय. ती 2-2, 3-3 वर्ष सीझन बंद होता, त्या कामगारात देशोधडीला लागला, शेतकरी देशोधडीला लागला. आणि तेच कामगार महाराजांच्याकडे येत होते की काही कारण हा कारखाना बाहेर काढा. जे कर्ज थकलं त्या बँका NCLTत गेला, NCLT मध्ये औद्योगिक न्यायालय, त्या ठिकाणी गेला, औद्योगिक न्यायालयाने निर्णय दिला, ते हायकोर्टाचा समकक्ष न्यायालय की हा कारखान्याचा निलाव काढा. आणि त्या निलावामध्ये दत्त शुगर ने हा कारखाना विकत घेतला. काय चुकलं, काय गैर केलं त्यांनी? कारखाना 3 वर्ष बंद होता, दत्त इंडिया सारखी कंपनी आणली, त्या कामगारांना जे जिटपाईंना 8, 9, 10 हजार रुपये पगार होते, आज ते शिडबाय 30, 35 हजार रुपये पगार घेतात. तोच कारखाना 15व्या दिवशी खात्यावर पेमेंट देतोय. आज तो कारखाना 10-12 हजार रुपये 10-12 हजार मेट्रिक टनाला गायब करतोय. आणि ती एवढी मोठी कंपनी आहे की भविष्यात ते 15-20 हजार सुद्धा जातील. शिरोई कारखाना आत्ता 7 हजारांना चाललाय, स्वराज 5 हजारांना चाललाय. इतक्या मोठ्या प्रमाणात ही झालाय. या ठिकाणी रमेशराव नलवडे म्हणले खरं, 10-12 वर्षापूर्वी पाणी आलं, आपल्याला विसर पडला लोकांना की आपल्या कल्याण झालं, एवढं कल्याण झालं, उगाच काहीतरी विषय काढायचा आणि तिसरीकडे न्यायचा आणि काहीतरी नाराजी व्यक्त करायची. माझी सगळ्यांना विनंती, स्टेजवर असतील, खाली असतील, सगळ्यांना निगेटिव्ह गोष्टींची चर्चा फार होती, पॉझिटिव्ह गोष्टींची चर्चा या ठिकाणी होत नाही. पाणी आणलं, क्रांती झाली. हजारो या ठिकाणी आपली साधी घरे होतं, बंगल्याची कामं गावोगाव 5-50 बंगल्याची कामं चालू आहेत. हे कशामुळं झालं? पाणी आणलं नसतं तर या गोष्टी झाल्याच नसत्या. या भागामध्ये MIDCचं काम या ठिकाणी रामराजांनी केलं. कमिन्ससारखी आंतरराष्ट्रीय दर्जाची कंपनी आणली, असली साधी सुधी कंपनी आणली नाही. त्या ठिकाणी 7-8 हजार मुलं काम करतायत. या तालुक्यातली 4-5 हजार मुलांना रोजगार मिळाला. गोविंदच्या माध्यमातून रोजगार, मालोजी बँकेच्या माध्यमातून रोजगार, शिक्षण संस्थेच्या माध्यमातून रोजगार. काय दिलं विरोधकांनी? काय कुणाची कामं केली? प्रत्येक गावात आज गेला, राजांच्या माध्यमातून 5-50 जण नोकऱ्या लागलेले आपण बघतोय. आज या ठिकाणी सर्व कारखाना झाला, बिब्बीतली जवळपास 5-50-100 जण त्या ठिकाणी काम करतात, कमीजला जातात, मालोजी बँकेत नोकरीला आहे, जिल्हा बँकेत आहे, शिक्षण संस्थेत आहेत. हे सगळं जाळं उभं केलं. काय केलं 30 वर्षांमध्ये? हे काय सगळं दिसत नाही का? आणि विशेषतः या ठिकाणी मला सांगितलं पाहिजे, दोंबलकोडीचं जर पाणी आलंच, परंतु आपण विकास कामाला सुद्धा कुठेही कमी पडलो नाही. गेल्या 10 वर्षामध्ये, 10-15 वर्षापूर्वी दोंबलकोडीचं पाणी आलं, त्याच वेळेस खरं तर मला संधी जिल्हा परिषदेला आपण सर्वांनी दिली, रामराजे साहेबांनी संधी दिली. हा मतदारसंघ पिंजून काढला. याच्या गरजा, येथील काय लोकांना गरज आहे, रस्ते असतील, शाळा असेल, अंगणवाडी असेल, पिण्याच्या पाण्याची सोय असतील, जलसंधारणाची कामं असतील, आरोग्य विभागाची कामं असतील. आपण जर बघितलं तर कुठल्याही जिल्हा परिषद गटामध्ये इतकी कामं झाली नाहीत. इतकी कामं या ठिकाणी आपण करण्यात यशस्वी झालो. कारण या ठिकाणी जो विरोधी उमेदवार होता ते फार मोठा ताकदीचा होता, परंतु रामराजांना पाण्यामुळे ते सगळं सपाट झालं. आणि जी संधी आपण दिली त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी रामराजे साहेब असतील, बाबा असतील, दीपकरावजी चव्हाण साहेब असतील, यांचे या ठिकाणी आभार मानले पाहिजेत की जे आपण या ठिकाणी मागितलं, जे विकासाची कामं मागितली, आज बिब्बी या ठिकाणी कार्यक्रम होतोय. आपण जर बघितलं तर बिब्बी गावामध्ये अनेक विकासाची कामं, कोट्यवधी रुपयाची कामं रामराजे साहेबांच्या माध्यमातून झाला. हा छत्रपती शिवाजी महाराज चौक कॉन्क्रिटीकरण असेल, अंतर्गत रस्ते असतील, शाळा असेल, बंधारे असतील. आत्ताच आपण प्राथमिक आरोग्य केंद्राचं स्मार्ट PSCचं उद्घाटन केलं. 65 लाख रुपये रामराजे साहेबांनी त्या ठिकाणी दिलं. इथं जिल्हा परिषदेची शाळा, अंगणवाडी, एकही इमारत या जिल्हा परिषद गटामध्ये अशी राहिली नाही की ज्या मुलांना खाजगी ठिकाणी बसावं लागल. एकही अंगणवाडीची इमारत 10 वर्षापूर्वी आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये नव्हती. आज मला सांगितलं पाहिजे ना अभिमानानं, एकही अंगणवाडी अशी शिल्लक नाही की जी खाजगी शाळेत किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेत बसते. प्रत्येक ठिकाणी आपण इमारत देण्याचा प्रयत्न केला. जे आपण त्या ठिकाणी मागितलं ते रामराजे साहेबांनी आपल्याला दिलंय. आपण कुठलाही विचार करू नका. आज खरं तर कठीण काळातनं गट निघालेला आहे. आपल्याला कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की आपला विधानसभेला उमेदवार पराभव होईल, परंतु
आपल्या पराभवाला सामोरे जावं लागलं. त्यामुळे संघर्षाचा काळ आहे. परत एकदा उमेदवार जे रामराजे साहेब देतील, कुणी का उमेदवार असताना त्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे आपल्याला उभं राहायचंय आणि परत एकदा दाखवून द्यायचंय की हा तालुका, हा जिल्हा परिषद गट हा रामराजेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून चालणारा जिल्हा परिषद गट आहे. आणि उर्वरित जे आपले या भागातले प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी रामराजे साहेबांच्या पाठीमागे ताकद उभी करा, एवढीच या ठिकाणी विनंती करतो. आणि अतिशय सुंदर असं नियोजन या ठिकाणी बिब्बे असेल, आजापूर असेल, वडगाव, वाघोशी, कोराळे, मलवडी यातील तरुण कार्यकर्त्यांनी या सभेचं नियोजन केलं. त्यांनीच ही कार्यक्रम या ठिकाणी ठरवला आणि अतिशय छान सुंदर नियोजन केलं. त्यांना या ठिकाणी आयोजकांचा आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बापू. जितना बड़ा संघर्ष उतनी शानदार जीत. यानंतर मी आदरणीय लोकप्रिय आमदार दीपकरावजी चव्हाण सर. आज गावामध्ये विविध विकास कामांचं संपन्न झालं. आपल्या सर्वांचे नेते, विधान परिषदेचे माजी सभापती श्री साहेब आणि सगळे संपूर्ण व्यासपीठाच्या सर्व मान्यवरांची व्यक्त करतो. वेळ अधिक झालाय, महाराजांना थोडंसं लवकर जायचंय. त्यामुळे सगळं व्यासपीठ समोर बसलेले सर्व या पंचक्रोशीतले सर्व पदाधिकारी, सर्व मान्यवर, सर्व ज्येष्ठ ग्रामस्थ, तरुण मित्र, आमच्या महिला माता भगिनी आणि आमचे पत्रकार मित्र राजकुमार गोफणे, तुमची फक्त नावं घेतो. वैभव जगताप, वैभव गावडे, शकील सय्यद आणि कोण आहे का? निंबाळकर, सूर्यकांत निंबाळकर, सर्व उपस्थित बंधू भगिनी. या ठिकाणी अनेक वक्त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. खरं तर बीबी गावामध्ये ही जी कामं आपण बघितली आता तरी जवळजवळ कोट्यावधी रुपयापेक्षा कामं जास्त आहेत. म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्राचंच काम 61 लाखाचं आहे, बरोबर आहे. 61 लाखाचं काम आरोग्य केंद्राचंच आहे. दुरुस्ती आणि सुशोभीकरण, त्याबरोबरचं हरिजन वस्ती रस्ता डांबरी कॉन्क्रिटीकरण आहे. वाघजाईनगर प्राथमिक शाळा 2 खोल्या प्रस्तावित आहे, त्याही मंजूर होतील. सांगाय कमी पडलो, कामाची प्रसिद्धी कमी प्रसिद्धी करू शकलो नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने हे जे आजचे काय आपल्याला थोडंसं तालुक्यामध्ये वातावरण, आपला जो पराभव, त्याला एवढ्या गोष्टी कारणीभूत आहेत की एवढी प्रचंड कामं केली, त्या कामाची प्रसिद्धी आपण कमी पडली. त्यामुळे हे सगळं आपल्या आता वेळ आहे. सगळ्या गोष्टी सांगितल्या, डोंबलकेवडी सांगितलं, निरा देवगड सगळं सांगितलं आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मी पुन्हा सांगणार नाही. एक आपल्याला इथून एक लक्षामध्ये घेतलं पाहिजे की खोटे जे कामाचं श्रेय घेत आहेत ते आपण सर्वांनी या विरोधकांना कदापि घेऊ दिलं नाही पाहिजे. त्याचा अधिकारच नाही त्यांचा. मला सांगा, खुशाल तुम्ही लहान नसल्यासारखं डोंबलगडचं नाव घेतलं कुणीतरी. डोंबलगडी धरण हे कधी बांधलं हे त्यांना माहिती आहे का? डोंबलगडी धरणाचं प्रचंड अडचणी ते पूर्ण करून धरणाचं काम, कॅनॉलचं पाणी हे माझ्या माहितीनं 10 साली आपल्या तालुक्यामध्ये आलं. 10 साली तालुक्यामध्ये पाणी आलं. 10 साली कोण होतं मंत्री, कोण सभापती होतं, कोण आमदार होतं. 19 साली जे काय विद्यमान माजी खासदार निवडून आले, 19 साली आले, 19 ते 24. पाणी त्याच्यापूर्वी जवळजवळ आंध्रपर्यंत पाणी पोचलं होतं. मला सांगा, त्या डोंबलकोडी धरणाचा, कालव्याचा पाण्याचा विरोधकांचा काही एकमात्र काडी मात्र संबंध नाही. ऐकून लोक घेता, काही लोक विरोधक बोलतायत. या कामाचा काहीतरी संबंध आहे का? मात्र संबंध नाही. निरादेगोरचं नाव घेतलं जातं. निरादेगोरचं धरणाचं काम कधी पूर्ण झालं? माझ्या माहितीप्रमाणे 8 साली आपल्या वीर धरणातून निरादेगोरचं पाणी आपण वापरतोय. निरा उजवा कालव्याची लोक वापरत आहेत आणि इकडची लोक वापरत आहेत. मला सांगा, 8 साली हे पाणी आलं प्रत्यक्ष आपल्या वीर झाली. आणि आज फक्त प्रशासकीय मान्यता एखाद्याकडे सुप्रमय पाईपलाईनच्या कामाची झाली, याचा अर्थ ते पाणी किंवा धरण त्यांनी आणलं असं होत नाही.
लक्षात घ्या. त्यामुळं आपण बारकाईने विचार करा. तुम्ही कुणीतरी आपलं जलनायक होणं एवढं सोपं नसतं. त्यामुळे आपण लक्षामध्ये घ्या, ह्या सगळं खोट्या कामाचं काम कमी, प्रसिद्धी जास्त. काही त्यांचा सोशल मीडियातच काम करतोय. तेव्हा आपण जागरूक होण्याची गरज आहे. आणि माझी तरुणाला विनंती, सगळे लोक सर्व कल्पना माहिती आहे, पण तरुण मुलाला हे माहिती नाही आणि हे माहिती करून घेतलं पाहिजे. आपण सगळ्या गोष्टी सांगितल्या, सगळं सांगितलं. आज तालुका आपल्या सर्व क्षेत्रामध्ये पुढे. कशामुळे पुढे? शिक्षण क्षेत्रामध्ये मला ते पलटणचा विचार केला. कुठलं शिक्षण राहिले मला सांगा, आणि ते कुणाच्या माध्यमातून ते शिक्षण दिलंय? ॲग्री कॉलेज कुणाचं आहे? निर्माण केली. नर्सिंग कॉलेज कुणी सुरू केलं? त्याच्या काळामध्ये फार्मसी कॉलेज सुरू केले. इंजिनिअरिंग कॉलेज आहे. सगळं सुविधा निर्माण कुणी केल्या? माझ्या माहितीने मेडिकल जर एक शिक्षण सोडलं तर सर्व शिक्षण हे फलटणमध्ये आपल्या गोरगरिबांच्या मुलाला मिळते. हे कुणामुळे मिळते? विकास म्हणजे काय असतं? रस्ते केले, दवाखाना बांधला, हे सगळं झालं. या तालुक्यातला गोरगरीब माणूस, शेतकरी हा समृद्ध झाला पाहिजे, त्याची आर्थिक उन्नती झाली पाहिजे, त्याच्या मुलाला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, चांगलं आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत, नोकरी मिळाली पाहिजे. आणि सगळं नियोजन हे महाराज साहेबांनी गेल्या 25-30 वर्षामध्ये केलं का नाही हे तुम्ही सांगा. जर केलं असेल तर याचं श्रेय आपल्या दुसऱ्या कोणाला घेऊन देता कामा नये. एक पराजय झाला, ठीक आहे, लोकांना बोलवून, लोकांना आमिषाला बळी पाडून, दबाव निर्माण करून या सगळ्या गोष्टी झाल्या. याचा अर्थ आमदार महाराजसाहेबांच्या विचारात नसला, याचा अर्थ तालुका त्यांच्या मागे नाही असं होत नाही. तालुका महाराजसाहेबांच्याच मागे, आणि जो कायम राहणार आहे हे निश्चित आहे. तुम्ही बाकीचा विचार करा. महाराजसाहेब राजकारण एवढे कधी कुणाला त्रास दिला मला सांगा? तो विरोधक आहे, आपला विरोधक आहे, त्याला कधी त्रास दिला? कधी येडी लावली, कधी केस लावली, कधी पोलिसात तक्रार कधी केली? हे कधी घडलं नाही आपल्या तालुक्यामध्ये. जे आता घडतंय त्यामुळे याचा बारकाईने विचार करा तुम्ही. या सगळ्या गोष्टी या तालुक्याचं जे काय आजची अवस्था झाली, तालुक्याची बदनामी झाली, ती कशामुळे झाली, कुणामुळे झाली, याचा आपण विचार केला पाहिजे. एक आपल्या महाराज साहेबांसारखं बाबासाहेब सुसंस्कृत नेतृत्व आपल्याला मिळाले. हे नेतृत्व आपण जपलं नाही तर निश्चितपणे या तालुक्याचा भवितव्य आपल्याला सुरक्षित ठेवता येणार नाही. हे लक्षात ठेवा. माझी विनंती, आपला एवढा समाज जमलाय, तरुण मुलं आहेत, लाडक्या बहिणी कमीत, लाडक्या बहिणी थोड्याशा आमच्यावर नाराज आहेत, परंतु लक्षात घ्या, लाडक्या बहिणी सुद्धा लाडक्या बहिणीसाठी जे फॉर्म भरले आपल्या महाराज साहेबांच्या बाबांच्या माध्यमातून, संस्थेच्या माध्यमातून, या लाडक्या बहिणीचे 96,000 फॉर्म हे कुणी भरले? आम्ही सगळ्यांनी, आपल्या राज्यगटाने भरले. ठीक आहे, तुम्हाला पैसे मिळाले, सरकार कोणाचं असू द्या, पण तू काम कोणासाठी केलंय? तुमच्यासाठी काम केलंय. मला सांगा, ठीक आहे, लाडकी बहिणी 1,500 रुपये मिळाले, भांड्याचे कुणीतरी उल्लेख केला, भांड्याचे काय 2-3 हजार मिळाले. मला सांगा, याच्या भांडी ही तात्पुरती हो. याच्या पूर्वी प्रत्येक घराघरामध्ये जवळ तालुक्यातल्या गोरगरिबांच्या शिक्षणाची हजारो रुपयाची शिक्षण फी माफ केली. कुणी माफ केली? महाराज साहेबांनी. दवाखान्याची हजारो लाख रुपयाची बिलं माफ केली. कुणी केली? मला सांगा तुम्ही. त्यामुळे भांडी किरकोळ, 2-3 हजारची भांडी म्हणजे काय फारसं मोठं काय नाही. म्हणजे महाराज साहेबांचे, बाबांचे, राजघराण्याच्या तालुक्यातल्या गोरगरीब माणसावरती अनंत उपकार आहेत राजघराण्याचे. भांड्यासाठी मला विसरता येणार नाहीत, 2-3 हजारासाठी विसरता येणार नाहीत. एवढे मोठे उपकार आहेत. या सर्व गोष्टी आपल्याला विचार केला पाहिजे. आज काही तालुक्यामध्ये जे घडते, कोणी कुठं प्रवेश करते, ते केवळ मला एक सांगा तुम्ही, माणूस प्रेमामुळं एक माणूस त्यांच्याकडे विरोधी गटात गेलाय असं घडलं का सांगा? प्रत्येक काहीतरी अडचण आहे, दबाव आहे, काहीतरी अडचण आहे, भीती आहे, पोलीस स्टेशनची केस आहे, हे सगळं याच्यामुळे माणूस जातोय. मग आळजापूरचा मग सारखाच उल्लेख करतात. काय उल्लेख तुम्ही त्यांना काय फार मोठे करू नका. 1 नंबरचे बेतन पळपुटे, त्याचा तुम्ही सारखा अजिबात उल्लेख करू नका. त्यामुळं त्या माणसाचा उल्लेख करून कुठला असू द्या, एकच माणूस नाही, ही सगळी माणसं जी आपली गेली ती केवळ भीतीपोटी, काय अडचणीपोटी, काय त्रासापोटी. मला एकच सांगायचं, आपण सगळ्यांनी याला खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, ठामपणे उभं राहिलं पाहिजे, तर भविष्यामध्ये आपला तालुका सुरक्षित आहे. तुम्ही जर घाबरून जर घरी बसला, घाबरून जर तिकडे पळणार असला तर या तालुक्याचं भवितव्य सुरक्षित नाही. त्यामुळे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे,
भविष्यामध्ये आपल्याला हा तालुका हा गट त्या गटावातले निश्चितपणे बापूंनी त्यांच्या मिशन असतील असे चांगलं काम केलंय. लोक जेवढ्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जेवढ्या योजना असतील तेवढ्या योजना या गटामध्ये राबवण्याचं काम त्यांनी प्रामाणिकपणे केले. संपूर्ण वेळ या गटासाठी दिला. अशा प्रकारचं काम आहे आपल्या तालुक्यातल्या सगळ्या गटामध्ये काम, जिल्हा परिषद गटामध्ये काम आहे, गावामध्ये काम आहे. म्हणजे आपल्या विनंती अधिक न बोलता एकच लक्षात इथून पुढे घेऊन जावं तुम्ही की भविष्यामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत इलेक्शनमध्ये आपण सर्वांनी महाराज समाजाच्या बाबासाहेब पाटीलचे एकमुखाने उभं राहावं. पक्ष गट कोणता अजिबात बघू नका. मगाशी रमेशराव म्हणाले की 55 साली जो अपक्ष आपलाच गट आहे. त्यामुळे निश्चितपणे आणि तेवढी आपली ताकद आहे. आपण ताकद दाखवून द्या, पुढे काय व्हायचं ते होईल. तुम्ही अजिबात विचार करू नका आणि विचारू बी नका. फक्त आता कामाला लागा आपण सर्वांनी आणि महाराज साहेबांच्या पाठीमागे ताकद तालुका खंबीरपणे उभा करा एवढीच विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद. यानंतर मी आदरणीय महाराजांना विनंती करतो की या गटाचे कार्यसम्राट जिल्हा परिषद सदस्य दत्ता बापूंचा सन्मान आपल्या आणि आमदारांच्या शुभ हस्ते या ठिकाणी एकदा जोरदार टाळ्या या कार्यसम्राट जिल्हा परिषद सदस्य आदरणीय दत्ता बापू अनपट. एका पराजयाने कुणाचं अस्तित्व संपत नसतं. हाती घोडे तोप तलवार फौज तो तुम्हारी सारी है, जंजीर में जकड़ा राजा अब भी तुम पे भारी है. श्रीमंत रामराजे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. विजय असो, हम तुम्हारे साथ है. मंडळी खूप खूप धन्यवाद. मला सकाळी सांगितलं काल आम्ही जेव्हा कार्यक्रम हा नगरपालिकेची आचारसंहिता कुठे बस पण बस. आज परिस्थिती अशी आहे की 17 तारखेला फॉर्म भरायची शेवटची तारीख. बरीचशी कामं, उमेदवारी फायनल करणं, इतर काही पुढे उद्योग, या सगळ्याच गोष्टी बाकी आहेत. त्यामुळे आमचे धाकटे बंधू खूप हुशार. मला म्हणाले ते थोडंसं काहीतरी काम करून येतो, ते आता सांगतो की मी येणार. म्हणजे साधा विषय तुम्ही सगळ्यांनी डोंबल करून सांगितली, हे सांगितलं, ते सांगितलं, अमुक झालं तमुक झालं. विशेष करून विरोधक ते नीरा देवगरचं पाणी मी आणलं म्हणतात. बापू तुमचं गाव कुठल्या लाभक्षेत्रातील, पाणी कुठलं घेतं? काळात काम केलं नाही. आज तुम्ही दिनकरराव 95 सालपासून माझ्या बरोबर सावली सारख्या, तेव्हा मी काय लढत होतो. तिथे वय झालं पण तो त्याही पेक्षा डोंगरात बोंबलत फिरत होतो. म्हणजे कारण अनेक असतात.
ते कारण कर्नाटकात जाते, कर्नाटकातनं आंध्राला जाते आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. मी झालो 96 साली आमदार. 4 वर्ष होती 31 मे 2000 रोजी. जे पाणी अडवलं नसेल, जे पाण्याचा वापर झाला नसेल, जे पाणी तुमच्या शेतापर्यंत पोचलं नसेल, अशा पाण्याचा फेरनियोजन करायची या लवादात, कृष्णा लवाद. आणि तेव्हापासून जेव्हा मला आज ती रात्र आठवते की मी ते वाचलं, मला केल्यामुळे अर्थ समजण्या इतपत डोकंही देवाने मला दिलं. 4 वर्षात आपल्याला किती पाणी अडवायला लागणार आहे याचा हिशोब मला रात्रभर झोप आली नाही. आणि
दहशतीचं राज्य, गटबाजीचं राजकारण, पोलिसांचं राज्य हे संपूर्णच मी दाखवेन एवढा शब्द देऊन मी जातो. धन्यवाद. महाराज साहेबांचा